पशुपती सेवा. श्रावण मास सुरू होणार आहे आणि बरेचशा वेगवेगळ्या सेवा आपल्या मनात येतात आणि आपण भगवंताचा विभिन्न प्रकारे पूजा करण्याचा प्रयत्न करतो. भगवान पशुपती, प्रत्येक भूतलावर असणाऱ्या पशूंचे नाथ म्हणजे भगवान पशुपतीनाथ. भगवान पशुपतीनाथाची सेवा अंगाला कुठला रोग जडलेला असेल तर श्रावण मास मध्ये केली जाते. भगवान पशुपतीनाथाचं शिवलिंग पिंड 5 मुखाचा असतो. किंवा ते जमलं नाही तर भगवान पशुपतीनाथाची जी पार्थिव पूजा असते, जी पिंड पूजा असते, ती लिंग स्वरूप पूजा जी असते, ते 5 रुद्राक्षाची पूजा जरी केली, 5 मुख 5 दिशेला ठेवून, तर पशुपतीनाथाची सेवा होते. पशुपतीनाथांचं व्रत कसं करायचं आहे? बुधवारच्या दिवशी किंवा श्रावणी बुधवार किंवा श्रावणी शनिवारच्या दिवशी निर्जल निराकार राहून कुठल्याही प्रकारचं रंगाचं वस्त्र न धारण करता श्वेत वस्त्र धारण करून पशुपतीनाथाची सेवा आपल्याला करायची आहे. त्या दिवशी मीठ ग्रहण करायचं नाही, फक्त फलाहार करायचा आहे. संध्याकालीन समय 5 मुलांना, लहान मुलांना भोजन करून दही भाताचा नैवेद्य पशुपतीनाथाला दाखवून आपण जो तीर्थ दिवसभर महादेवासमोर ठेवणार आहोत, तो तीर्थ आपण जो रोगी व्यक्ती आहे त्याला पाजायला द्यायचा आहे. श्रावण महिना संपायच्या आधीच जर मनोभावे सेवा केली तर त्या रोगावरती ज्या औषधी काम करत नसतील त्या औषधी त्वरित काम करतील, असं पशुपतीनाथांचं महत्व आहे. ओम काळी.